श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 8. कर्म करताना नेहमीच असा भाव असतो की हे मी केलं म्हणून झालं, मी माझी सर्व शक्ती बुद्धी पणाला लावली म्हणून एवढं मोठं काम पूर्ण झालं. म्हणजेच मनामध्ये आपल्या कुठेतरी शक्तीचा बुद्धीचा सत्तेचा अभिमान असतो आणि हा अभिमानच साधकाची उन्नती होऊ देत नाही. तो आपल्याला भगवंतापासून दूर करतो. हे काम आपण केलं म्हणून झालं असं जे वाटतं ना, तर त्या कामासाठी शक्ती कोणी बरं दिली? ती भगवंतांनी दिली. गिर्यारोहण करून एव्हरेस्ट शिखर जर सर केलं असेल तर मी केलं म्हणून शक्य झालं असं नसतं. त्याला कारण असते भगवंताची कृपा. त्यालाच गीतेत मत्परः असं 2ऱ्या अध्यायात म्हटलंय. आपल्याला हे मानवाचं शरीर मिळालंय. आपण कुत्रा मांजर गाढवही झालो असतो. ते पावसात भिजतात, उन्हामध्ये तापतात, त्यांना कोणी फटके मारतात. मानवाचं शरीर देऊन भगवंतांनी आपल्यावर मोठीच कृपा केली म्हणावं. त्यातून जर आपलं चित्त भगवंताच्या भक्तीत लागलं तर काय, सोन्याला सुगंधच. कर्म करण्यात आपलाच पुरुषार्थ नसतो. गीतेमध्ये भगवंताबद्दलच्या महत्त्वबुद्धीला प्राधान्य दिलंय. सर्व काही भगवंताचं आहे. भगवंताची आपल्याबद्दल काय अपेक्षा आहे तसं जाणावं आणि तसं वागावं ही खरी भक्ती. आध्यात्मिकतेचा अर्थ संसार सोडून पळून जाणं नसतं. संसारात राहूनच नवीन ऊर्जेनी जगणं असतं. इथे केवळ कोणता धर्म, कोणती पूजा किंवा कोणत्या अमुक ग्रंथाचा विचार नाही, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या दररोजच्या आव्हानांमधून पुढे जाणारा हा एक मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ काय मार्ग दाखवतो? तर भगवंतच माझे आहेत आणि मी भगवंताचा आहे. भगवंत माझ्याजवळ नित्य आहेत, ते माझ्या आतच आहेत असा दृढ भाव करायचा. आपला मीपणा, आपला इगो भगवंतात समर्पित करायचा. श्रीराम समर्थ श्रीराम.